ब्रेकनंतर जुळांचं गाव या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण या विषयावर चर्चा करतोय. मला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की प्रामुख्यानं जुळी मुलं जन्माला येणं किंवा तिळं जन्माला येणं, कधी कधी चार चार मुलं देखील जन्माला येतात. सर्वसाधारणपणे काय एक बेसिक कारण आहे या सगळ्या मागचं? सर्वसाधारणपणे म्हणजे दोन आहेत. एक ते अनुवंशिक आहेत आणि पूर्वी विशेषतः तिळं किंवा चार मुलं अशी व्हायची, ते थोड्या प्रमाणात अनुवंशिक होतं. एक कायदाच दिलेला आहे की किती वर्षाने किती जणांना तिळी मुलं होऊ शकणार किंवा जुळी. पण काही वेळापूर्वी विशेषतः टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे IVF प्रेग्नन्सी करायचे तेव्हा असं आरोपण केलं जायचं की त्याच्यामध्ये मुलं जास्त आपल्याला पूर्वी दगावायची, तर त्यामुळे जास्त केली जायची, त्यामुळे जास्त मुलं व्हायची, म्हणजे जास्त मुलांचं आरोपण केलं जायचं एम्ब्रिओचं. आता तसं दिसत नाही. पण काही गोळ्या ज्या वंध्यत्वासाठी घ्याव्या लागतात आणि त्या आम्ही सांगतो पेशंट्सना, तरी त्यांना ते म्हणजे रिस्क म्हणा की 2 मुलं मला होऊ शकतील, तरी सुद्धा त्यांना कधी कधी ते त्यांचं बीजकोश जर नीट काम करत नसेल तर काही वेळ त्यांना घ्यायला लागतात. आणि मग त्याच्या पुढे बाकीच्या ज्या गोष्टी, समजा त्यांना जुळी मुलं एखाद्या दाम्पत्याला झालं तर मला असं वाटतं त्यांना त्याच्याबद्दल खबरदारी घेणं आणि त्याच्याबद्दल सावध करणं की तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायला हवी हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुढे सगळ्या रुग्णालय आणि इतर सुविधा असणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच मला हाच प्रश्न डॉक्टर तृप्तीजींना विचारायचा आहे. काय सर्वसाधारण अशी कारणं आहेत किंवा काय सर्वसाधारण असं बेसिक काय आहे या सगळ्यामागचं? नक्कीच अनुवांशिकता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये मेडिकल स्टडीजमध्ये एक रूलच दिलेला आहे की ज्यांच्या घरामध्ये आई किंवा बहिणीला आधी जुळी मुलं झालेली आहेत त्यांच्यामध्ये जास्त चान्सेस असतात पुढच्या स्त्रीला जुळी मुलं होण्याची. असं म्हणतात की ट्विन्सचा प्रमाण आहे ते एकाला 80 विमेनमध्ये होऊ शकतो आणि हे ट्रिपलेटचा एकात 80चा वर्ग असं 1 × 64,000 विमेन असं होऊ शकतं अँड सो ऑन. म्हणजे क्वाड्रुप्लेट झाले तर जास्त, 4 मुलं झाली तर असं सो ऑन ते वाढत जातं. पण सध्या परिस्थितीत आपण बघत गेलो तर ट्विन हे 2 प्रकारचे असतात, आयडेंटिकल आणि फ्रॅटर्नल. तर आयडेंटिकल ट्विनचं प्रमाण हे संपूर्ण जगात आत्ताही कायम आहे, पण फ्रॅटर्नल ट्विन्स जे आहेत त्याचं प्रमाण हे प्रत्येक देशानुरूप हे चेंज होत राहतं. फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणजे काय, 2 अंडी 2 वेगळ्या स्पर्म्सनी हे होतात, फर्टिलाइज होतात आणि त्यापासून ते ट्विन्स जन्माला येतात. त्याची जी संख्या आहे ती प्रत्येक देशानुरूप वेगवेगळी आहे. सो आत्ता जे आपण संपूर्ण जगामध्ये रेशो जो वाढलेला बघतोय ट्विन्सचा आणि ट्रिपलेटचा, हा राईज इन फ्रॅटर्नल ट्विन्स आहे, नॉट द राईज इन आयडेंटिकल ट्विन्स. म्हणजे आयडेंटिकल ट्विन्सची संख्या अजूनही सेम आहे, जो रेशो आहे तो सेमच आहे. तर अनुवंशिकता नक्कीच एक कारण आहे. प्लस मॅडमनी जसं सांगितलं तसं आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेंट्स आजकाल ज्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये रुटीनली आपण असं बघतो की जे एम्ब्रिओ फॉर्म होतात तर आपण डॉक्टर्स जे असतात ते प्रयत्न करतात की प्रत्येक सायकलमध्ये त्या बाईला हे मूल व्हायला पाहिजे. त्यासाठी ते कमीत कमी 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात का त्यातलं एक तरी एम्ब्रिओ रुजावं म्हणून. त्यामुळे त्या बाईला जे मूल जन्माला येण्याची शक्यता पर्सेंटेज आहे ते वाढतात. त्यासाठी हे केलं जातं. कोधिंनी गावात आपण कोणी पर्सनली गेलेलो नाही आहोत किंवा काही रिसर्च केलं नाहीये, परंतु हे जे काही कोधिंनी गावात घडतंय त्याच्यामागे हार्मोन्स, जीन्स किंवा शारीरिक जडणघडण असं काही फॅक्टर्स आहेत का की म्हणून त्या गावात फक्त जुळी गेल्या काही वर्षांपासून जन्माला येतात? डॉक्टर ज्योतिजी, असं अजून मला ठाऊक नाही त्याच्याबद्दल सखोल माहिती, पण मला एवढी मात्र नक्कीच आता वाटतं की आपण तो विषय चर्चेत आणतोय आणि त्यामुळे त्यांना एखाद्या दाम्पत्याला जर 2 वेळा जुळी झाली तर त्यांना 4 मुलं होतील अशासारखे प्रश्न, आणि जर ते त्या गावातले सुशिक्षित लोक किती आहेत ह्या सगळ्या बाबतीत आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे या सगळ्यावरनं त्यांना उलट सावध करण्याची गरज आहे. म्हणजे कुतूहल म्हणून किंवा आपण कितीतरी चित्रपटातनं पण पाहतो की जुळी मुलं असतात, हे सर्व नुसतं म्हणजे साहित्यिकदृष्ट्या ठीक आहे, पण काही वेळा त्याच्याबद्दल आपण योजना करून त्या लोकांना त्याच्याबद्दल सांगायला हवं. विशेषतः त्यांनी जरी त्यांची मुलं लहान निर्माण झाली म्हणजे प्रेमॅच्युअर डिलिव्हरी झाली किंवा नंतर सुद्धा काही वेळा त्यांना त्याच महिलेला रक्तस्राव जास्त होऊ शकतो, कारण आधी ते गर्भाशय जे असतं ते अतिशय मोठं बनलेलं असतं 2 मुलांच्यामुळे. म्हणजे
मुलगी कोणीही, पण 2 जर तिला बाळं झाली तर त्याच्यानंतर मग ते एकदम संकुचायला काही वेळ लागतो. त्यामुळे असे जे धोके आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे त्या महिलेच्या जीवालाही तितकाच धोका निश्चित. आहे या संपूर्ण. आणि शिवाय पंडुरोगामुळे, कारण तिला कितपत जेवण खाण मिळते, तिचं इतर खाणं कसं होतंय, सर्वसाधारण भारतीय महिलेलाच असं आपण पाहतो की पंडुरोग किती जास्त प्रमाणात आढळतो. मग जिला 2 मुलं पोटात आहेत तिला नक्कीच ते तिच्याकडे नीट काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. अनुवंशिकता आपण म्हटलं, डॉक्टर तृप्तीजी तुम्ही यावर अभ्यास केलेला आहे केरळच्या या गावावर. मला तुम्हाला विचारायचं आहे की या गावातल्या कपल्स जे आहेत, जे त्यांना ट्विन्स होतात ठीक आहे, पण बाहेरून आलेले काही असे कपल्स आहेत त्यांना देखील ट्विन्स झालेले आहेत, मग वैद्यकीय शास्त्रात त्याला निव्वळ योगायोग म्हणायचं का? सध्या तरी योगायोगच म्हणावं लागेल, कारण की जी कम्युनिटी त्या गावामध्ये राहते ती ॲक्च्युली सुन्नी मुस्लिम ही कम्युनिटी आहे. तर त्यांच्यामध्ये नात्यामध्ये लग्न जी होतात, कन्सॅन्ग्विनस मॅरेजेस, त्याचं प्रमाण जास्त असतं. पण सध्या तरी त्या गावातली लोकही म्हणतात की बाहेरून आलेले प्लस या गावातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या दुसऱ्या गावात जाऊन ट्विन्स मुलांना जन्म देत आहेत. त्यामुळे अनुवंशिकता हे कारण सध्या तरी देता येत नाहीये, त्याच्यावर अजून स्टडी करावा लागेल आपल्याला. नक्कीच. आपण या वेगळ्या विषयावर आज चर्चा केली. आपण दोघीही इथे आलात त्यासाठी आपलं खूप खूप आभार. आणि विज्ञानाला किंवा डॉक्टरांना जे रहस्य उलगडलं नाहीये ते लवकरात लवकर उलगडेल ना, आपण त्यावरही चर्चा करू. आणि या नोटवर आपण या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.